नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन खाडे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी मशीन दिसते तुम्हाला, तर ह्या मशीनला बोलतात लेग प्रेस। तर ही लेग प्रेस वाली जी मशीन आहे ह्याच्यावरती आपल्या ज्या टार्गेटेड मसल आहेत, क्वाड्रिसेप्सच्या ज्या 4 मसल्स आहेत तर त्या टार्गेट होतात त्याच्यावरती। ऍट द सेम टाइम आपले ग्लूट्स जे आहेत तर ते पण त्याच्यावरती टार्गेट होतात। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लेग प्रेस कसा मारायचा, फॉर्म अँड टेक्निक काय आहे, तुमच्या पायामधलं डिस्टन्स काय असेल, बॉडीचं जे पॉस्चर असेल तर ते कशा प्रकारचा असेल, तुमचा ब्रीदिंग पॅटर्न जो आहे तर तो ब्रीदिंग पॅटर्न कशा प्रकारचा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। कारण ही लेग प्रेस वाली जी मशीन आहे तर ही सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल मशीन आहे। सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल मशीन म्हणजे काय की ज्यावेळेस लोक जिम मध्ये येतात, जिम मध्ये आल्याच्या नंतर स्क्वॉट स्किप करतात आणि ही जी लेग प्रेस वाली जी मशीन आहे ह्या लेग प्रेस वाल्या मशीन वरती येऊन इगो लिफ्टिंग करतात। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण लेग प्रेस मारायचा कसा तर हे डिस्कस करणार आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो रेस्टिंग पॅड आहे त्याला रेस्टिंग पॉड बोलतात। तर हा रेस्टिंग पॅड ऍडजस्ट करायला सगळ्यात पहिल्यांदा हा रेस्टिंग पॅड ऍडजस्ट करायचा। हे जे दिसतंय तुम्हाला इथे, हे बघा, ही मी याच्या अगोदरच कोणीतरी ऍडजस्टमेंट केलेली इथे। ही ज्यावेळेस ऍडजस्टमेंट तुम्ही करतायत ना, हा जो बाहेरवाला पोर्शन जो दिसतोय तुम्हाला, तर ही नॉब आहे ना बाहेर आलेली आहे, म्हणजे ही अर्धी जी नॉब आहे इथलचा हा वाला पोर्शन, तर हा नॉबचा जो पोर्शन आहे ना तो बाहेर आहे। फॉर एक्झाम्पल समजा हा नॉबचा पोर्शन बाहेर आहे आणि समजा ही जर मशीन जर अशी जर खाली जर स्लिप झाली, समजा हेवी वेट तिथं जर असेल तर इंजुरी होणार का नाही आता हे तुम्हीच बघा, तुमच्याच डोळ्यांनी बघा। कारण सगळ्यात जास्त रिस्की मुवमेंट आहे ही। कारण ह्याच्यावरती तुमची बॉडी जी आहे तर ती स्टेबल मॅनर मध्ये फक्त इथेच रॅक करून ठेवणार आहे, म्हणजे तुम्हाला आजूबाजूला मुवमेंट करायला जागाच नाहीये ना कुठे। आणि समजा हे जर इथं जर सटकलं आणि खाली जर ह्या जर रेस्टिंग पॅड जर गेला तर इंजुरी होईल, कारण इथं वेट जास्त आहे तुमचं लावलेलं। तर सगळ्यात पहिल्यांदा एन्श्योर करायचं की बाबा ही जी नॉब आहे ना तर ही नॉब आहे ना फुल ऍडजस्टमेंट असेल। हे बघा, वरती घेतली, आता ह्या नॉब मधलं डिस्टन्स बघा, काहीच डिस्टन्स नाहीये। आणि एन्श्योर करायचं की हे प्रॉपर रॅक झालंय का नाही, हे बघा, समजतंय का। तर हे रॅक झालेलं आहे, हे एन्श्योर करा की बाबा हे रॅक झालेलं आहे का नाहीये। तर ही नॉब बाहेर असल्यावरती तुम्ही इथं वेट लावणार आणि ते वेट मारणार, हे असं कधीच नका करू, कारण इंजुरी होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। तर रेस्टिंग पॅड जो आहे तर तो रेस्टिंग पॅड सगळ्यात पहिल्यांदा ऍडजस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला। ती नॉब जी आहे तर ती प्रॉपर मध्ये ऍडजस्ट करून घ्यायची। आणि हा जो अँगल जो आहे, हा सगळ्यात पहिल्यांदा हा जो अँगल आहे ना तर हा 45 डिग्रीचा अँगल जनरली प्रिफर केला जातो आपण ज्यावेळेस लेग प्रेस मारतो त्यावेळेस। तर हा रेस्टिंग पॅडचा जो हे रेस्टिंग पॅड ऍडजस्ट करायची। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी मुवमेंट आहे ना तर ही सपोर्टेड कंपाऊंड मुवमेंट आहे। सपोर्टेड कंपाऊंड मुवमेंट म्हणजे आपला जो कोर आहे, कोरच्या ग्रुपमध्ये ना 3 ग्रुप इन्व्हॉल्व होतात। एक तर आपला रेक्टस ऍब्डोमिनसचा जो पोर्शन आहे तर तो पण इन्व्हॉल्व होतो। हा जो पाठीमागे पॅरास्पायनल ग्रुप बोलतात त्याला, हा जो पॅरास्पायनल ग्रुप आहे तर हा पण कोरच्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो। तर ज्यावेळेस तुमचा पॅरास्पायनल ग्रुप ह्या रेस्टिंग पॅडला सपोर्टेड मुवमेंट मध्ये असेल तर ह्याला आपण सपोर्टेड मुवमेंट म्हणतो, जेणेकरून आपलं कोर जे आहे तर ते सपोर्टेड पोझिशनला आहे, म्हणून ती मुवमेंट कोणती झाली, सपोर्टेड। आणि कंपाऊंड मुवमेंट म्हणजे काय, कंपाऊंड मुवमेंट म्हणजे एकापेक्षा जास्त जॉईंट तुमच्या बॉडी मध्ये वर्क होतात। फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपण आता लेग प्रेस मारणार आहे त्याच्यामध्ये मल्टिपल जॉईंट्स वर्क होत आहेत। आपला हिप जॉईंट पण वर्क होतोय त्याच्यामध्ये आणि नी जॉईंट पण वर्क होतोय त्याच्यामध्ये। तर हे 2 जॉईंट जे आहेत तर ते ऍट द सेम टाइम ह्या मुवमेंट मध्ये इन्व्हॉल्व होत आहेत। आणि कोर स्टॅबिलिटीसाठी आपला रेक्टस ऍब्डोमिनस जो आहे तर तो पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतोय। तर ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व होत आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला कंपाऊंड मुवमेंट बोलतो। ही मुवमेंट जी आहे तर ती सपोर्टेड मुवमेंट असल्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, जिम मध्ये गेल्याच्या नंतर जे एटिकेट नावाची जी गोष्ट असते ना ती पाळा। ज्यावेळेस जिम मध्ये जातात पोरं, काही नॅपकिन वगैरे काही घेऊन नाही जात, कशाही प्रकारे तिथं जाऊन वेट मारतील, घाम वगैरे आलेला असतो, सगळं तो रेस्टिंग पॅडला लागतो। हे बघा, ही नॅपकिन घेऊन आलेलो आहे मी। तर कंपाऊंड मुवमेंट सपोर्टेड मुवमेंट करता वेळेस नॅपकिन यूज करायची कंपल्सरी आहे। हायजीन मेंटेन ठेवत जा, म्हणजे तुमचे पण हायजीन आणि बाकीचे जे दुसरे जिम मध्ये येणार आहेत ना त्यांचे पण हायजीन मेंटेन झाले पाहिजेत। तर नॅपकिन आपण घेतलेली आहे, हा रेस्टिंग पॅड पण ऍडजस्ट केलेला आहे। आता आपण जाणार आहेत मुवमेंटच्या फेज मध्ये। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो तुमचा सेटअप आहे, आता आपण रेस्टिंग पॅडच्या इथे आलो, ज्यावेळेस आपण ह्याला, हा जो आहे तर ह्याला बोलतात फुटबोर्ड, लक्षात ठेवा ह्याला फुटबोर्ड बोलतात। ज्यावेळेस आपण आपले पाय ह्या फुटबोर्ड वरती ठेवणार आहेत ना तर पायामधलं डिस्टन्स किती पाहिजे किंवा पाय जो आहे तर तो कोणत्या अँगलनं ठेवायचा आहे ना, तर हे सगळ्यात महत्वाचं आहे। आपण एक स्टँडर्ड पोझिशनचा जो लेग प्रेस आहे तर ते बघणार आहेत। ऍट द सेम टाइम मसलचं ओरिजिन आणि इन्सर्शन जे आहे त्याच्या अकॉर्डिंगली चेंजेस काय होतात तर ते पण आपण बघणार आहेत। तर स्टेप बाय स्टेप जाऊ आपण। सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टँडर्ड लेग प्रेस जो आहे तर तो कसा मारायचा तर ते बघू। हे बघा, पायामधलं डिस्टन्स जे आहे ना तर ते आपल्या
शोल्डर विड्थ घ्यायचं. शोल्डर विड्थ म्हणजे ह्या लाईन मध्ये डिस्टन्स. आता फॉर एक्झाम्पल समजा, आणि प्लॅटफॉर्म वरती पाय ठेवता वेळेस आहे ना, तुम्ही अपराईट पोझिशन मध्ये एकदमच असं वरती पण पाय ठेवू नका, एकदमच असं खाली पण पाय ठेवू नका. स्टँडर्ड पोझिशन मध्ये फुटबॉल वरती पाय ठेवा. हे बघा डिस्टन्स किती आहे तुमचं हे मापून घ्यायचं. शोल्डर विथ डिस्टन्स ठेवायचा. आणि हे जे आपले टोज आहेत ना, हे टोज आहेत तर ते आउटवर्ड फेसिंग ठेवायचे. हे बघा शोल्डर विथ डिस्टन्स घेतला, टोज जे आहेत तर ते आउटवर्ड फेसिंग ठेवले. ह्या पोझिशन मध्ये तुमचा डिस्टन्स असेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची जे हा जो हिप आहे, हिप, तर हिप जी आहे ना, तर ही रेस्टिंग पॅड जो आहे ना, तर हे रेस्टिंग पॉइंटला एकदम चिटकलेली पाहिजे किंवा ती उचलली नाही पाहिजे. हे बघा. आणि ग्रिप घेता वेळेस हे जे हँडल आहेत ना, तर सगळ्यात पहिल्यांदा हे हँडल एन्श्योर करायचं. पुश करता वेळेस ब्रीथ घ्यायचा, कोर टाईट करून ठेवायचा आणि देन वेट लिफ्ट करायचं. हे बघा ब्रीथ एक्सचेंज, कोर टाईट आणि देन लिफ्ट करायचं. हे बघा परत एकदा करून दाखवतोय मी. ब्रीथ घेतोय, कोर टाईट करून ठेवतोय, म्हणजे ब्रीदिंग पॅटर्न आहे ना, तर तो मॉडिफाईड वल्सलवा मनोवर असेल. मॉडिफाईड वल्सलवा मनोवर म्हणजे काय असतंय की आपण तोंडाने श्वास सोडतो आणि नाकाने श्वास घेतो, कोर टाईट करून ठेवतो आणि देन पुश करतो, जेणेकरून ऍब्डॉमिनल कॉम्प्रेशन हे मेंटेन राहील आणि स्पाइनची जी स्टॅबिलिटी आहे ती पण मेंटेन राहील. हे बघा लिफ्ट एन्श्योर करायचं की हा प्रॉपर मॅनर मध्ये लिफ्ट झालेला आहे. आणि त्याच्यानंतर हा जो हँडल आहे, तर हँडल आहे तर तो खाली घेऊन घ्यायचा. ठीक आहे, खाली घेऊन घेतला. ग्रिप घेता वेळेस एकतर तुम्ही हँडलला ग्रिप घ्या, आणि समजा स्टॅबिलिटी आणखी मेंटेन ठेवायची असेल तर ग्रिप तुम्ही इथे पण घेऊ शकता, जेणेकरून कोरची जी स्टॅबिलिटी आहे ना, तर ती मेंटेन राहील. हे बघा ब्रीथ एक्सचेंज करणार. रिपिटेशन मारायचे कसे ते पण सगळ्यात महत्वाचं आहे. रिपिटेशन मारायचे कसे ते पण महत्वाचं आहे, तर ते आता तुम्हाला सांगतो मी. हे बघा ब्रीथ एक्सचेंज केला, आता मी कोर टाईट करून ठेवत नाही, कारण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. हे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस इसेंट्रिक पोझिशन मध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण खाली येतोय ना, तर माझी जी हिप आहे ना, तर ती उचलली चालली आहे. समजताय का? उचलली चालली, तर ती न उचलता तुम्हाला ना स्टेबल पोझिशन मध्ये ती मेंटेन ठेवायची. हे बघा प्रॉपर पोझिशन मध्ये होल्ड केला, ब्रीथ एक्सचेंज केला, आणि कॉन्सन्ट्रिक मध्ये ना तुम्हाला पूर्ण कॉन्सन्ट्रिक मध्ये खाली यायचंय. रिपिटेशन मारता वेळेस आहे ना, तुम्ही फक्त रिपिटेशन हाफ रिपिटेशन नाही मारायचे, पूर्ण कॉन्सन्ट्रिक मध्ये खाली आले, देन पुश केलं तुम्ही, पूर्ण कॉन्सन्ट्रिक मध्ये खाली आले. हे बघा फुल रेंज ऑफ मोशन मध्ये रिपिटेशन आले, देन पुश केलं. ऍट द सेम टाइम हिपची जी स्टॅबिलिटी ना ती मेंटेन ठेवायची तुम्हाला. आणि होतं कसं माहितीये का, ज्यावेळेस आपण रिपिटेशन मारतोय ना, रिपिटेशन मारता वेळेस आहे ना, एक सगळ्यात महत्वाची चूक अशी होते की ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रिक मध्ये येतोय त्याच्यामध्ये तुम्हाला फुल रेंज ऑफ मोशन मध्येच वेट घ्यायचंय, पण ज्यावेळेस तुम्ही इसेंट्रिक मध्ये येताय त्यावेळेस फुल रेंज ऑफ मोशन मध्येच वेट घ्यायचंय. पण ज्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रिक म्हणजे वर जातायत, आता हे वरच्या पोझिशन मध्ये तुम्ही जातायत, तर इथे तुमच्या गुडघ्याची पोझिशन कशी पाहिजे हे पण महत्वाचं आहे. कारण होतं कसं माहितीये का, लोक ज्यावेळेस इथून वेट घेतात पूर्ण कॉन्सन्ट्रिक मध्ये आणि इथे येऊन असं झटका देतात, आणि हा आपला नीचा जो जॉईंट आहे ना, तर तो हायपर लॅक्झिटी मध्ये जातात. हायपर लॅक्झिटी म्हणजे काय असतं माहितीये का, आपला जो जॉईंट आहे ना, तर तो फुल रेंज ऑफ मोशनच्या पण पुढे जातो आणि हायपर एक्सटेन्शन मध्ये जातो, तर त्याला हायपर लॅक्झिटी बोलतात. म्हणजे एकदम जॉईंट तुमचा काय बोलतो आपण त्याला, रेंज ऑफ मोशनच्या पण पलीकडे जातोय. आता फॉर एक्झाम्पल समजा मी इथे ठेवतोय, हे बघा तुमचा जो गुडघ्याचा जो जॉईंट आहे ना, तर तो आता मी जस्ट शाय ब्लॉक मेंटेन ठेवलेला आहे. समजा आता हायपर लॅक्झिटी मध्ये जातोय ना, तर तो हे बघा समजतंय का, हा हायपर लॅक्झिटी मध्ये खाली चाललाय. समजतंय का तुम्हाला, हा हायपर लॅक्झिटी मध्ये खाली चाललाय. आता इथं वेट नाहीये म्हणून ठीक आहे, वेट लावलेलं नाही म्हणून ठीक आहे, पण ज्यावेळेस इथं वेट लावलेलं असेल ना, तर होणार काय माहितीये का, वेटचं जे वजन आहे, तर हा जो जॉईंटची स्टॅबिलिटी आहे ना, तर ती मेंटेन नाही राहणार. आणि समजा तुमच्या जॉईंटची स्टॅबिलिटी जर मेंटेनच नाही राहिली, तर तुमचा जो नी जॉईंट आहे ना, तर तो हायपर एक्सटेन्शन मध्ये जाऊन बेंड होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. मग तुम्ही करणार काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नी जो आहे ना, तर तो ज्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रिक मध्ये जातायत ना, तर त्यावेळेस एन्श्योर करा की बाबा तुम्ही हायपर लॅक्झिटी मध्ये नका जाऊ किंवा त्याला हायपर एक्सटेन्शन मध्ये नका घेऊन जाऊ. आता फॉर एक्झाम्पल समजा हायपर लॅक्झिटी मध्ये, आता मी एक रिपिटेशन मारून दाखवतो, ते लक्ष देऊन बघा. हे बघा ब्रीथ एक्सचेंज, कोर टाईट, फुल रेंज ऑफ मोशन मध्ये आलो, देन पुश केलं. नी जो आहे ना, तर तो इथे शाय ब्लॉक मेंटेन ठेवायचा. शाय ब्लॉक मेंटेन ह्याच्यासाठी ठेवायचा आहे तुम्हाला, जेणेकरून तुमचा जो जॉईंट आहे, तर त्या जॉईंटची जी स्टॅबिलिटी आहे ना, तर ती मेंटेन राहील. जॉईंटची स्टॅबिलिटी जर मेंटेन असेल तरच तुम्हाला रिपिटेशन मारायचं, नाही तर अदरवाईज तुम्ही वेट लावणार तिथे आणि त्याच्यानंतर तुमचे जॉईंट हायपर लॅक्झिटी मध्ये जाणार किंवा हायपर एक्सटेन्शन मध्ये जाणार,
दॅट इज व्हेरी इंजुरियस. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही हे एन्श्योर करा की जॉईंट जो आहे तो स्टेबल राहील. एक 5 रिपिटेशन्स मी तुम्हाला करून दाखवतोय फुल रेंज ऑफ मोशन मध्ये. ह्याच्याकडे लक्ष द्या आणि सेम मॅनर मध्ये तुम्ही पण परफॉर्म करायचंय. ऍट द सेम टाइम एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, ब्रिदिंग पॅटर्न जो आहे ना तर तो प्रॉपर मॅनर मध्ये ठेवा. ब्रिदिंग पॅटर्न जर प्रॉपर मॅनर मध्ये नसेल तर तुमचं ही जी पोटाची जी जागा आहे तर ही पोटाची जागा आहे ना ती मध्ये दाबल्या जाते. तुमचं कोर आहे ते दाबल्या जातं. स्पाइन जी आहे ना ती पण दाबल्या जाते. त्याच्यामुळे कोरची स्टॅबिलिटी मेंटेन ठेवायची. हे बघा, ब्रीथ एक्सचेंज. 1. आणि ज्यावेळेस तुम्ही इसेंट्रिक मध्ये खाली येतायत त्यावेळेस स्लो मॅनर मध्ये यायचंय. वेट जे आहे ना तर ते फ्री फॉल करायचं नाहीये. फॉर एक्झाम्पल फ्री फॉल म्हणजे काय, हे वेट एकदमच खाली येतं. हे बघा, समजतंय, झटका बसतो इथे. त्याच्यामुळे एन्श्योर करता वेळेस आहे ना वेट जे आहे ना तर ते इसेंट्रिक मध्ये ज्यावेळेस येत आहे त्यावेळेस स्लो मॅनर मध्येच यायचंय. फ्री फॉल मध्ये वेट नाही आला पाहिजे. फ्री फॉल मध्ये वेट येते तर तुमची हिप पण उचलली जाणार आणि नीला पण इंजुरी होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रिक मध्ये इसेंट्रिक मध्ये येता वेळेस स्टेबल पोझिशन मध्ये. हे बघा, ब्रीथ एक्सचेंज. 1, 2, 3, 4, लास्ट 1, 5. रिपिटेशन्स मारून कंप्लीट झालेत. आणि शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट हे लक्षात करायचं की हा जो हँडल पॅड आहे तर हा रॅक आणि अनरॅक झालाय का हे पण एन्श्योर करा. नाही तर होतं कसं, शेवटच्या 4-5 रिपिटेशन्सला माणसाची बॉडी एवढ्या फॅटिकनेस मध्ये गेलेली असते की समजत नाही की हा हँडल लॉक करायचा आहे का नाही लॉक करायचा आहे. त्याच्यामुळे काय करणार, अनलॉक केलेला हँडल जो आहे ना एन्श्योर करणार की तो लॉक केलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही वेट ठेवणार आहे त्यावेळेस ते कंट्रोल मॅनर मध्येच ठेवा. हे बघा, कंट्रोल मॅनर मध्येच ठेवा. एकदम तुमचा रिपिटेशन कम्प्लीट झाले आणि तुम्ही हे असं आपटून दिलं तर हे नका करू. ते काय जिम काय आपल्या घरची नाही इक्विपमेंट. त्याच्यामुळे काळजी घ्या की ते इक्विपमेंट पण व्यवस्थित राहतील. तर हा तुमचा जनरल फॉर्म होता, म्हणजे एक स्टँडर्ड फॉर्म ज्याला आपण बोलतो की लेग प्रेस मारता वेळेस तुमचा स्टँडर्ड फॉर्म कसा पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आणखी कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्यावेळेस आपण लेग प्रेस मारतोय, लेग प्रेस मारता वेळेस युट्यूब वरती असेल किंवा बाकीच्या सोशल मीडियावरती असेल, व्हॉट एव्हर बी द सोशल मीडिया हँडल, युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ह्याच्यावरती पण आहे ना लेग प्रेसच्या बाबतीमध्ये ना खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत. आणि लेग प्रेसचा ज्या टाकलेले व्हिडिओ तर आहेतच आहेत, पण त्याच्यामध्ये त्यांना असं पण सांगितलेलं आहे की बाबा की ज्या गोष्टी लेग प्रेस मारता वेळेस आपण समजा लेगची जी पोझिशन आहे तर ती लेगची पोझिशन जर चेंज जर केली तर टार्गेटेड मसल जी आहे ना तर ती पण चेंज होते. असे भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियावरती तुम्हाला टाकलेलं दिसेल. हा, नो डाऊट अॅनाटॉमिकली जर तुम्ही जर बघायला गेलात, अॅनाटॉमिकल ऍस्पेक्ट जर तुम्ही जर बघायला गेलात ना तर लिटल बिट स्लाइटली कुठे ना कुठेतरी थोडासा फरक पडतो. पण अॅनाटॉमिकल ऍस्पेक्ट जर बघितला ना तुम्ही तर त्याच्यावरती मॅक्झिमम फरक पडत नाही. आता एक्झाम्पलच देऊन सांगतो तुम्हाला. हे बघा, ज्या क्वाड्रिसेप्सचे जे 4 मसल्स आहेत ना, ह्या क्वाड्रिसेप्सचे जे 4 मसल्स आहेत ना, आता फॉर एक्झाम्पल समजा मी तुम्हाला इथे दाखवतोच. हे बघा, हे ज्या क्वाड्रिसेप्सचे जे 4 मसल्स आहेत ना हे इथे तुम्हाला दिसत आहेत. ह्याला बोलतात वास्टस लॅटरॅलिस, ह्याला बोलतात वास्टस इंटरमिडियस आणि ह्याला बोलतात वास्टस मेडियस. तर आणि त्याच्यामध्ये एक डीप मसल असते त्याला बोलतात रेक्टस फिमोरिस. समजतंय. तर ही जी रेक्टस फिमोरिस नावाची जी मसल आहे ना तर ह्या 4 मसल ज्या आहेत ना तर ह्या 4 मसल तुमच्या क्वाडच्या ग्रुपमध्ये येतात. तर आता होतं कसं माहितीये का, फॉर एक्झाम्पल आता ह्या ज्या 3 ज्या मसल मी तुम्हाला वरच्या ज्या सांगितलेल्या आहेत, 3 मसल कोणत्या कोणत्या सांगितलं तुम्हाला मी, ही वास्टस लॅटरॅलिस, त्याच्या साईडची मसल डीप ह्याच्यामध्ये आहे तर ती वास्टस इंटरमिडियस, आणि त्याच्यानंतर पलीकडची जी मसल आहे म्हणजे ह्या आपल्या बॉडीच्या मिड लाईनच्या ही जवळची जी मसल आहे तर ह्याला बोलतात वास्टस मेडियालिस. ह्याच्या वरच्या ज्या 3 मसल्स आहेत ना त्यांचं ओरिजिन जे आहे ना तर ते आपला जो फिमर नावाचं जे बोन आहे, मांडीचं बोन आपण ज्याला बोलतो ना, मांडीचं बोन, तर ह्या मांडीच्या बोन वरती त्या तिन्ही पण मसलचं ओरिजिन आहे. आणि त्या मसलचं इन्सर्शन कुठे आहे, मग त्या ओरिजिन होतं कुठं, फिमर वरून, मांडीच्या बोन वरून, आणि अशाच खाली जातात आणि त्यांचं इन्सर्शन होतं इथं टिबियल ट्युब्रोसिटी, हे जे इथं तुम्हाला दिसतंय हे बघा, असू दे इथेच बघा, हे बघा
इथे जे तुम्हाला हे टीबीएल टिब्रोसिटी दिसतंय, हे असं जर इथं खाली जर बसलो ना आपण, तर हा जो पोर्शन तुम्हाला इथे दिसतोय ना, तर ह्याला काय बोलतो आपण, टीबीएल ट्युब्रोसिटी. हा गोट्यासारखा जो पोर्शन दिसतोय ना, ह्याला टीबीएल ट्युब्रोसिटी बोलतात. म्हणजे हा फुगीर झालेला, ट्युब्रोसिटी म्हणजेच फुगलेला भाग, सगळ्यात सिंपल गोष्ट. तर हा जो पोर्शन दिसतोय ना, तर मसलचं ओरिजिन कुठं झालं, फिमर वरती. हा जो आहे ह्याला बोलतात पटेला. आणि ह्या पटेला टेंडॉन वरून त्या मसल जातात आणि इन्सर्शन कुठं होतंय त्याचं इथं, टीबीएल ट्युब्रोसिटी. ह्या वरच्या 3 मसल झाल्या, बरोबर. 3 मसल ओरिजिन कुठून झाल्या, फिमर वरून, आणि त्यांचं इन्सर्शन कुठं झालंय, टीबीएल ट्युब्रोसिटी मध्ये. राहिली कोणती मसल मग, डीप मसल. कोणती, रेक्टस फिमोरिस नावाची. ही जी रेक्टस फिमोरिस नावाची जी मसल आहे ना, तर तिचं ओरिजिन जे आहे ना, तर तिचं ओरिजिन होतं इलियाक स्पाइन वरून. इथे जर तुम्ही जर बोन लावलं, म्हणजे हात लावला, तर इथं पण एक आपला टेंगुळ आल्यासारखा पोर्शन लागतो, तर त्याला बोलतात इलियाक स्पाइन. तर रेक्टस फिमोरिसचं ओरिजिन कुठून होतंय, इलियाक स्पाइन वरून. आणि ती डीप मसल जाऊन जाणार कुठे, पटेलर टेंडॉन मधून जाते, आणि तिचं इन्सर्शन कुठं होतंय परत, टीबीएल ट्युब्रोसिटी मध्ये. म्हणजे अॅनाटॉमिकल ऍस्पेक्ट नुसार जर आपण जर बघायला जर गेलो, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की बाबा मसलचा जो इन्सर्शन पॉइंट आहे ना, तर तो सेम आहे. म्हणजे टीबीएल ट्युब्रोसिटी जी आहे, तर चारी मसल जे आहेत ना आपल्या ह्याच्या थाईच्या, तर ते चारी मसल इथं टीबीएल ट्युब्रोसिटी मध्ये जाणार आहेत. म्हणजे त्यांचं इन्सर्शन पॉइंट सेम आहे. ज्यावेळेस आपण एक्सटेंड करणार, तर त्या चारी मसल एक्सटेंड होणार आहेत. समजताय का तुम्हाला. राहिली मसल कोणती, रेक्टस फिमोरिस, जी की डीप मसल आहे. इम्पॅक्ट होईल ज्यावेळेस आपण, आता फॉर एक्झाम्पल मी इथं स्क्वॉटच्या पोझिशन मध्ये बसलो आणि त्याच्यानंतर उठलो, म्हणजे रेक्टस फिमोरिस नावाची जी मसल आहे, तर ती वर्क झाली आहे त्याच्यामध्ये. समजतंय का तुम्हाला. तर ही मसल वर्क झालेली आहे. समजा ओरिजिन पॉइंट जो आहे, तर तो वेगवेगळा आहे. 3 मसलचा फिमर वरून आहे, 1 मसलचा इलियाक स्पाइन वरून आहे. ह्यांचा ओरिजिन पॉइंट जरी वेगवेगळा असला तरी इन्सर्शन पॉइंट जो आहे ना, तर तो सेम आहे. म्हणजे टीबीएल ट्युब्रोसिटी. आता फॉर एक्झाम्पल, आता इकडे या, आता इकडे या. आता हे जो आहे लेग प्रेस, आता फॉर एक्झाम्पल समजा मी इथे आलो, आणि इथे आल्याच्या नंतर आहे ना, पाय तुम्ही इथे साईडला ठेवला. समजा आपण स्टँडर्ड मध्ये काय केलं होतं, शोल्डर विथ डिस्टन्स घेतलं होतं, आणि टोज कसे आउटवर्ड फेसिंग ठेवले होते, आणि त्याच्यानंतर रिपिटेशन्स मारले होते. आता फॉर एक्झाम्पल इथे इन्सर्शन आहे मसलचा सगळ्या, मी घेतो खाली इसेंट्रिक मध्ये, ब्रीथ एक्सचेंज, पुश केलं. सेम इन्सर्शन वाले जे मसल्स आहेत ना, त्या वर्क झाल्या, किंवा त्या मसल ना नी जो आहे तर तो एक्सटेंड केलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल मी ह्याला रॅक करतो, आणि पायाचं पोझिशन आहे ना, तर ती चेंज करतो. आता फॉर एक्झाम्पल पायाची पोझिशन जी आहे ना, तर मी आता खाली ठेवतो इथे, म्हणजे खाली ठेवतो इथे, आणि समजा इथून तुम्हाला पुश करून दाखवतो. समजा इथे पुश केलं मी, आणि समजा आपण जर इथे लेग प्रेस मारायला गेलो, हे बघा आला इथं, नीचा जो फ्लेक्शन आहे ना, तर तो नी फ्लेक्शन खूप जास्त प्रमाणामध्ये होतोय. म्हणजे स्ट्रेन तुमच्या टीबीएल ट्युब्रोसिटी मध्ये येतोय. समजतंय का तुम्हाला. तर ह्या चारी मसल ज्या आहेत ना, तर त्या खिचल्या चालल्यात, किंवा त्याच्यावरती स्ट्रेन येतोय. त्याच्यामुळे हे पॉस्चर जे आहे तुम्ही इथं घेतायत, ते पण इफेक्टिव्ह नाहीये. आणि समजा नी फ्लेक्शन मध्ये जास्त जातोय तुमची, ऍट द सेम टाइम तुमची जी हिप आहे ना, ती पण उचलली चाललेली आहे. त्याच्यामुळे हे पण पॉस्चर जे आहे, तर ते म्हणजे इनकरेक्ट नाही म्हणता येणार, पण इनकन्व्हिनियंट आहे. हे रॅक केलं, त्याच्यानंतर आणखी एक गाईड केलं जातं की बाबा तुमचे पाय जे आहेत ना, तर ते तुम्ही क्लोज ठेवा, इथे क्लोज ठेवा, आणि त्याच्यानंतर तुमचे हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स टार्गेट होतात म्हणे. तर हे बघा, स्टेबल पाय ठेवले इथे, आणि नंतर पुश केलं, अनरॅक केलं, ब्रीथ एक्सचेंज केला, आणि आता रिपिटेशन मारतो. हे बघा काय झालं, समजलं का तुम्हाला. इथे काय झालं, हा जो रेक्टस ऍब्डॉमिनस, किंवा हा जो आपल्या पोटाचा जो पोर्शन आहे ना, तर हा आपल्या पोटाचा पोर्शन मध्ये येतोय. म्हणजे होतंय काय माहितीये का, ज्यावेळेस आपण रिपिटेशन्स मारतोय, आता फॉर एक्झाम्पल मी रिपिटेशन्स मारतोय, हे बघा पोट मध्ये येतंय. तुमचं पोट मध्ये येतंय म्हणजे तुमची स्टॅबिलिटीच मेंटेन नाही राहत आहे ना तिथे. तुमचं पोट मध्ये येते म्हणजे तुमचं रिपिटेशन पण कम्प्लीट होत नाही. ऍट द सेम टाइम तुमचा नी जो आहे ना, तर तो पण फ्लेक्शन मध्ये जात नाहीये ना तिथे. मग तुम्ही मारताच कशासाठी हे रिपिटेशन. समजा मसलचं जर इन्सर्शन पॉईंट जर सेमच असेल, तर तुम्ही रिपिटेशन मारताय ते इनकन्व्हिनियंट रिपिटेशन्स आहेत, आणि स्पाइनची स्टॅबिलिटी पण मेंटेन नाही राहत, आणि तुमचं पोट पण इथं मध्ये येत आहे. मग हे रिपिटेशन घेताय कशासाठी. तुम्हाला सांगितलं जातं की बाबा हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स वर्क होतात, बट दॅट इज नॉट इफेक्टिव्ह, दॅट इज जस्ट वेस्ट ऑफ युअर एनर्जी. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की बाबा तुम्ही हे घेऊच नका. त्याच्यानंतर आणखी एक सांगितलं जातं की बाबा पायामधलं डिस्टन्स कमी करा, आणि ते शोल्डरच्या पण थोडंसं मध्ये ठेवा. ते पण एकदा तुम्हाला करून दाखवतो मी. हे बघा, अनरॅक केला, स्टेबल पोझिशन मध्ये ब्रीथ एक्सचेंज केला, काय झालं समजतंय.
आपला पोटाचा जो पोर्शन आहे तर तो परत मध्ये येतोय. पोटाचा पोर्शन परत मध्ये येतोय म्हणजे तुमची स्पाईनची जी स्टॅबिलिटी ती मेंटेनच नाही राहते ना तिथे. हिप पण उचलल्या चालली आहे, ब्रिदिंग पॅटर्न पण डिस्टर्ब होतोय, आणि ज्यावेळेस तुम्ही पुश करताय त्याला तर ते पुश पण अनकन्व्हिनियंट मॅनरनं होत आहे. मग ज्यावेळेस तुम्ही ही पोस्चर ठेवताय तर ते इनकन्व्हिनियंट आहे, नॉट इफेक्टिव्ह आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर मल्टिपल जर असतील तर मग तुम्ही हे पोस्चर घेताच कशाला. आणि कसं होतं माहितीये का, ज्यावेळेस आपण सोशल मीडियावरती व्हिडिओ बघतोय त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी, पायाची पोझिशन इकडे ठेवा, पायाची पोझिशन तिकडे ठेवा, आणि नंतर तुम्ही रिपिटेशन्स मारा, आणि तुमचं मसलचं ओरिजिन इन्सर्शन न अॅनाटॉमिकल ऍस्पेक्ट विचारात न घेता सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं सांगितल्या जातात, पण दॅट इज नॉट इफेक्टिव्ह. तुम्ही हे तर अंडरस्टँडिंग करून घ्या ना की मसलचं जे ओरिजिन आहे, इन्सर्शन आहे ते कुठे आहे, आणि समजा ते आपण मारलं तर त्याच्यामध्ये मसल कोणती म्हणजे वर्क होणार आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षातच न घेता तुम्ही जर कशा पण प्रकारे जर इथे येऊन वेट जर मारायला लागला तर ते नॉट इफेक्टिव्ह ना. तर आपला जो स्टँडर्ड पोर्शन आहे, तर ह्याच्यामधून कन्क्लुजन एकच सांगायचंय तुम्हाला की मसलचं जे इन्सर्शन आहे ना ते सेम आहे. तुम्ही पायामध्ये एक तर पाय तुम्ही खाली ठेवा, नाही तर पाय तुम्ही वरती ठेवा, नाही तर पायामधलं डिस्टन्स स्लाइटली वायडर दॅन शोल्डर ठेवा, किंवा शोल्डर विथ डिस्टन्स ठेवून टोस आउटवर्ड फेसिंग ठेवा. तर तुमच्या मसल ज्या आहेत तर ते क्वाड्रॅसेप्सच्याच वर्क होणार आहेत. 4 मसल आहेत, ते चारीचे चारी मसल तुमच्या वर्क होणार आहे. ठीक आहे, तर हे त्याच्यामधलं कन्क्लुजन आहे. तर स्टँडर्ड लेग प्रेसचा जो फॉर्म आहे ना तोच इफेक्टिव्ह आहे. त्याचे 5 रिपिटेशन करून दाखवतो, लक्षात आहे एकदा. हे बघा, स्लाइटली म्हणजे शोल्डर विथ डिस्टन्स, टोस फेसिंग आउटवर्ड, ब्रीथ एक्सचेंज, 1 2 3 4 हे रिपिटेशन पाहिजेत. आणि रिपिटेशन मारता वेळेस कंट्रोल मॅनर मध्येच रिपिटेशन मारायचे तुम्हाला. उगच केलं आणि किती पण वेट लावून रिपिटेशन मारले असं नका करू. सगळ्यात शेवटी जाता वेळेस एकच गोष्ट तुम्हाला सांगतो मी आता, की ही जी लेग प्रेसची जी मशीन आहे तर जिम मध्ये ना ऑलमोस्ट सगळ्या जिम मध्ये ज्यावेळेस लेग प्रेस मारले जातो ना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इगो लिफ्टिंग केलं जातं. इगो लिफ्टिंग केलं जातं म्हणजे त्याच्यावरती वेट लावणार. आता इकडच्या साईडनं पण वेट लावतील, हे हा जो मधला हँडल दिसतोय ह्या पण साईडला वेट लावतील, पूर्णचे पूर्ण वेटनं भरून टाकतील, आणि हे सगळं वेटनं भरून टाकून रिपिटेशन्स मारतात. कसे रिपिटेशन्स? हाफ रिपिटेशन्स मारतात. म्हणजे सगळं इगो लिफ्टिंग करता वेळेस काय वेट लावलं, इथे किती पण वेट लावलं, पण ज्यावेळेस रिपिटेशन्स मारायला जात आहेत ना लोक, त्यावेळेस रिपिटेशन्स कोणते असतात त्यांचे माहिती आहे का? हे बघा, इकडे बघा, घेतलं हे डिस्टन्स, रिपिटेशन्स मारता वेळेस हे बघा, 1 2 3 4 5 6 हे रिपिटेशन्स आहेत. मला सांगा, हे रिपिटेशन्स तुम्ही मारताय त्याच्यामध्ये मसल वर्क होतोय कोणता? धड तुमचं नी फ्लेक्शन पण होत नाहीये, धड तुमचा मसल पण वर्क होत नाहीये. स्ट्रेन जो येतोय ना तर तो फक्त तुमच्या गुडघ्यावरती येतोय. हे आता तुम्हाला काही नाही वाटत कारण तुम्ही यंग एज मध्ये. ज्यावेळेस तुम्ही नंतर फ्युचर मध्ये जाणार तुमच्या गुडघ्याला 100% प्रॉब्लेम होणार. प्रॉब्लेम कशामुळे होणार? कारण हा जो टेंडॉन्स आहे त्याच्यामधले, तर टेंडॉन्स आहेत हे टिबियाचं बोन आणि हे फिमरचं बोन एकमेकांना घासतायत, आणि तुम्ही फक्त गुडघ्यानं वेट उचलला चाललंय. हे हाफ रिपिटेशन्स आहेत तुमचे, गुडघ्यानं वेट उचलतायत तुम्ही, मसल तुमचा वर्कच होत नाहीये. तर मग ते करण्यामध्ये अर्थ तरी काय आहे ना. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इगो लिफ्टिंग करू नका. रिपिटेशन्स जे आहेत तर ते प्रॉपर मॅनर मध्येच मारा. उगच गेलात जिम मध्ये हाफ रिपिटेशन्स मारले आणि घरी गेलात तर हे नका करू. तर हा सगळा गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लेग प्रेसच्या बाबतीमध्ये सांगितलेल्या आहेत. अॅनाटॉमिकल ऍस्पेक्ट जो आहे तर तो पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर त्या अॅनाटॉमिकल ऍस्पेक्ट मध्ये मसलचं ओरिजिन कुठं आहे, मसलचं जे इन्सर्शन कुठे आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर फूट पोझिशन, तुम्ही जो स्टँडर्ड फॉर्म आहे लेग प्रेसचा तोच इन्क्लूड करा तुमच्या वर्कआउट मध्ये. उगच पाय इकडे तिकडे ठेवून इगो लिफ्टिंग नका करू. तब्येतीची काळजी घ्या, जॉईंटची पण काळजी घ्या, कारण हा वेट बेअरिंग जॉईंट आहे. याच्यामध्ये जर इंजुरी झाली तर ना उठता येते ना बसता येते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जॉईंटची पण काळजी घ्या. इगो लिफ्टिंग नका करू. आणि होतं कसं, शेवटी इगो लिफ्टिंग इथे करतात, पण आपण ज्यावेळेस स्क्वॉट मारायला जातो ना, ते स्क्वॉटची मशीन दाखवा. हे ज्यावेळेस आपण स्क्वॉट मारायला जातो, आता फॉर एक्झाम्पल समजा इथे तुम्ही ना 100 किलो वेट लावलं, 100 किलो वेट ह्याच्यावरती तुम्ही लेग प्रेसला लावलं, रिपिटेशन्स पण कसे मारले तुम्ही? हाफच मारले. ह्याच्या हाफ वेट जर तुम्ही जर तिकडे जर घेतलं ह्याच्यावरती स्क्वॉटच्या मशीन वरती, तर स्क्वॉट मारता वेळेस तर ते लोक मारू नाही शकत.
कारण होतं कसं, ती स्ट्रक्चरल मुवमेंट आहे, कारण तुमची पूर्णची पूर्ण जी बॉडी ना ती त्याच्यामध्ये वर्क होती. आणि ही जी मुवमेंट आहे तर ही सपोर्टेड कंपाऊंड मुवमेंट आहे. म्हणजे तुमचा कोर जो आहे तर तो एक्सटर्नली सपोर्टेड आहे याच्यावरती. मग तुम्ही किती पण वेट लावा इथे आणि त्याच्यानंतर पुश करा, पण लेग प्रेसचं हाफ जरी वेट घेतलं तुम्ही तरी स्क्वॉट ज्यावेळेस आपण मारतोय तर स्क्वॉट मारतोय त्यावेळेस आपल्याला ते वेट जाते का? नाही जात. म्हणजे हे लेग प्रेसच्या मशीनवरती तुम्ही फक्त मसल जे आहे तर त्या मसलची हायपरट्रॉफी करताय. समजतंय का तुम्हाला? मसलची हायपरट्रॉफी म्हणजे काय, तुम्ही फक्त मसल जे आहे ना तर त्याला फक्त फुगवण्याचा प्रयत्न करताय. पण ऍक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होत आहेत का? नाही होत. ऍक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग इम्प्रुव्हमेंट करणं, तुमची लाईफ चांगली करणं, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या करणं हा तुमचा मोटिव्ह असला पाहिजे ना. जिम मध्ये जाऊन उगाच इगो लिफ्टिंग करणं हा तुमचा मोटिव्ह असायला पाहिजे का? नाही. तुम्हाला ऍक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इथं इगो लिफ्टिंग न करता तुम्ही स्क्वॉट इन्क्लूड करा तुमच्या वर्कआउटमध्ये, जेणेकरून तुमचा ऍक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग ज्या आहेत ना तर त्या पण इम्प्रुव्हमेंट होतील. स्ट्रक्चरल कंपाऊंड मुवमेंट आहे, त्याच्यामुळे स्क्वॉट सोडायचा आणि लेग प्रेस मारत बसायचा हे असं नका करू. व्हिडिओची लेंथ खूप जास्त होते, त्याच्यामुळे मी आता इथेच थांबतोय. मल्टिपल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये डिस्कस करण्यासारख्या आणखी पण. समजा कधी टाइम भेटलास तर मी आणखी त्याच्यावरती तुम्हाला त्या गोष्टी सांगून देईल. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच माझ्या साईडने. सचिन खाडे सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच. गुड नाईट. बाय बाय.